विषय असा मित्रांनो, एक प्रियंकाचा एक हट्ट आहे ती पण तुम्हाला मी सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या गावची यात्रा. तर यात्रा म्हणले की सर्व ऑल फॅमिली वाघमारे एकत्र दिसणार तुम्हाला दरवर्षीप्रमाणे. पोपळस गावची आमची यात्रा आहे, यथाळ साहेब देवस्थानची. तर पाडवा झाला की दुसऱ्या दिवशी आपली यात्रा तिथली असते. 2-3 दिवस आपण गावाकडे असतो. दरवर्षीप्रमाणे तुम्ही व्हिडिओ बघत असताय आपले. मग तिथं तुम्हाला सांगतो, मी आलो, प्रियंका आली, शंभू, ताय, दाजी, आई वडील असते ना, तुम्हाला सांगतो पूजा ही ती मग समधी त्यात आली. मग आमचे पाहुणे रावळे येतात, ती मावश्या गावश्या. तुम्हाला सांगतो इकडनं कोण येईन, तिकडनं कोण येईन, तिकडनं आमच्या कोंडीची नंदा मामी येईन, ह्याची बहीण येईन. अशी यात्रा फुल असते आणि एन्जॉय असतोय फुल. पण असा तुम्ही विचार केला असता की आता उद्या 2 दिवसात असं नजारा बघायला भेटेल, पण थोडा गैरसमज काढतो मित्रांनो. असं काही दिसणार नाही तुम्हाला. नियोजन अलगच आहे. आता म्हणतात मग काय यात्रेला जाणार नाही का? जाणार की. यात्रेला जाणार आणि प्रियंकाच हट्ट काय ती पण सांगणार. आणि कशामुळे जाणार नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या घरामध्ये काय चालू आहे काय नाही. मालक म्हणून कुणी कोणाचं राहिलेलं नाही. जे त्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आणि कोण कसा रडू पडू काय कोणाला घेणं देणं नाही, ही घरातलं वातावरण आपले झालेलं आहे. ही प्रियंका कशी रडू पडू, ऑपरेशन होऊ नाही तर तिकडं काय हो, आम्हाला काही घेणं देणं नाही. आणि आम्ही कसाही झेंडा लावू द्या, आम्हाला कुणी दापायचं नाही, आम्ही कुठं जाऊ द्या. म्हणजे मालक घरात राहिलेलं नाही. नाही आई बापाला किंमत ना कोणाचीच, कोणाला काय नाही राहिलेलं. हे असा इस्कूट झालेला आहे. एकाच तोंड इकडे, एकाच तोंड तिकडे, एकाच अशा या गोष्टी झालेल्या आहेत. मग ही फॅमिली कशी तुम्हाला एकत्र दिसन मला सांगा? दिसन का एकत्र? नाही ना. म्हणून तेच म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगावं. तर कसं नियोजन आहे, तर आपण काय करतोय, ताई दाजी, प्रियंका, मी, शंभू आणि माझी 3 लेकरं राधू, ओमन, दुर्गा. ही जेवढी फॅमिली दिसते, एवढी फॅमिली तुम्हाला कुठतरी एकत्र दिसन. बरोबर ना? पहिली ती तर फॅमिली दिसन यात्रेमध्ये, नाही तर आमची तर फॅमिली दिसन. हे अशा गोष्टी त्या बघा. मग म्हणजे यात्रे आमच्या गावची यात्रा आहे ना, घरी गेल्यानंतर एकतर तिथं मग ताईदाजी येणार नाही किंवा मेन प्रियंका येणार नाही, किंवा आलो तर मग आम्ही चौघं तर येणार एकतर, नाहीतर मग ही तरी येणार चौघं. अशा गोष्टी. मग पहिलं यात्रा तुम्ही करा, तुमची झाल्यानंतर आम्ही करतो. किती नादवले काय देव काय कुठं जात नाही. देव म्हणत नाही की बाबा त्या दिवशी मस्त मान असतो ही, पण चट आता काय गोष्टी ऍडजस्ट करायला लागतात. मग असं नियोजन केलेलं आहे. उद्या आहे पाडवा, आपल्या इथंच गुढी फेडी उभा करायची, गाठ्या फिट्या पोरांना कपडे वगैरे आणायचे. असं नियोजन आहे माझ्या डोक्यामध्ये. बाकी राहिला विषय चुलत भाऊ तुम्हाला केशव, कोमल, त्याची पोरं. रात्रीच कॉल झाला, काय करू म्हणला बावड्या. सो मग काय करू म्हणला, तू जर येत असला तर मी पण येतो, लेकरं हे समधी घेऊन. मी म्हणलं नाही, तू माझ्यामुळे थांबू नको, तू जा. मुंबईवरनं आपले चुलते मालते नातेवाईक येत असतात, ते समजा आपल्या भरोश्यावर येते ते काय जण. आपणच घरी नसल्यानंतर मग त्यांनी राहायचं कुठं, परक्याच्या दारात राहायचं का? 2 दिवस येतात आपल्या घरी यात्रेसाठी, जायला लागतं. म्हणलं बरं ठीक आहे, म्हणलं जातो मी. कोमलला आज सोडतो, पोरं हे आपण बघू उद्या परवा, म्हणलं मी जातो. पहिल्या दिवशी पुरणपोळी असते, दुसऱ्या दिवशी मटणं वगैरे बोकडं पडतात. नादवली पण ती आम्ही समधी संकट जातो. बरं आता हे कळलं, मी कॅन्सल केलं तर प्रियंकाचं म्हणणं काय आहे का? कोणाला हाणायचं म्हणली? कोणाला गोळ्या घालायच्या? कोणाला घालता गोळ्या? उचलून आपलं म्हणली की मी एका एकाला. कोणा काय म्हणली? काय काय करायचं? ताई म्हणत होत्या पाड्याला ये तिकडं. म्हणलं गडी उभा करून दुपारच्या पुढे जावं ताईपाशी आणि मग
तिकडे सावडीला पाया पडून जाऊ. कुठं सावडीला. सावडी सावडी तुझी तुम्ही सासर नाही माझी म्हणता मला सासरवाडी कधी. तुम्ही मला माझ्या म्हणता का सासरवाडीला? वर्षात कधी तुझ्या माहेरी देवाच्या नेमताने तरी नाही की एक तासभर तरी कुठं सावडीला. सावडीला? सोन्या पण आला. पूजा म्हणले तू आली तर मग मी पण बघू ऍडजस्ट करते म्हणले, मग जाऊ. नाही तर ते पण नव्हते जाऊ म्हणले, तू असले तर येते मग सगळेजण असला तर. सोन्या म्हणजे पण आला. ही म्हणते माझ्या माहेरी चला. पाडव्याच्या दिवशी त्यांची यात्रा असते. उद्या परवा दिवशी काही एवढं नसतं, खेळ नसतं, पण उद्या असतं त्याच्या कावडे हे निघतात, मोठी जत्रा असते. यात्रा का जत्रा काय म्हणतात ते, खेळणे भरतात मोला हा? मेला पण जत्रा काय यात्रा म्हणतात, यात्रा आणि जत्रा ते बोकडाच्या ह्याला काय म्हणतात सांगा किंवा ध्यानातच राहत नाही. यात्रा यात्रा मग उद्या जत्रा. हा उद्या कावडे निघतात तसल्या मोठ्या मोठ्या मोठा मोठा. हे खेळ नाही असतं लय गर्दी असते. हिचं म्हणणं आहे की बाबा माझ्या माहेरी चला तुम्ही. परवा दिवशी आपली यात्रा आहे, उद्या तुम्ही हिचं गाव बैठलेलं लय दिवस परवा झालं, का तेरवा. हिचं घर बैठलेलं लय दिवस झालं. हिचा भाव, हिचं वडील, हिचं रान, यांच्या गावातलं मंदिर वगैरे समजा तुम्हाला बघायचंय का? हाय का इच्छा सांगा हाय तुमच्या त्यांची कमेंटवर. इच्छा. तुमच्या कमेंट जर मला भरपूर आले की बाबा प्रियंकाला घेऊन तुम्ही तिच्या गावी जावा, तिचा भाऊ पण येणार आहे, वडील पण तुम्ही करा आहेत, बरं का कमेंट, ह्यांनी मला नेत नाही गेल्या बारीने नादवलं केल्या तर मग तुम्हाला सांगतो सावडीला डवरा तिकडं निघण सांगता येत नाही. मनावचं नाही काम तुम्ही भरपूर असंच चालू आहेत म्हणता. माझ्या इथं बारामतीत. दुपारच्या खूप पुढे busy. जाऊ की व्हिडिओ सुद्धा बनवणं होत नाही. बघितलं ना आता मी 2-3 दिवसाडे एक व्हिडिओ टाकतोय. सकाळ नाही लगेच महागारी दुपारनं गुढी उभा हे करू सकाळनं आणि मग शंभू संध्याकाळनं काढतात. शंभूचं पेपर शंभूचं पेपर उद्यापासून शंभू चालू गुढी होत्यात. उतरवतात. आता 2-4 दिवस पेपर त्याचा, त्या पोराला खाया पिया इथं थांबायला लागल. मी करते की उद्या संध्याकाळचं खायला, सकाळचं फक्त परवा दिवशी 4 दिवस चपात्या वाळून खाणार का? नाही हो, परवा दिवशी लगेच सकाळच्या पारी हा. 12-1 वाजेपर्यंत सकाळनं निघू. यायला 12-1 वाजल ना ताई पशी यायला तिथनं यायला. मग म्हणलं जावं ही सासरवाडी पण तुम्हाला दाखवा, तिकडलं वातावरण हे ते. आणि तिथे बरेच फॅन आहेत आपले सावडी सुद्धा, लय व्हिडिओ बघतात. लय वेळा मला त्यांनी म्हणले सोमा दादा या, जावय बापू या म्हणले. तिथं आहेत आपले बरेच जण, या आमच्याकडे. तिथं पण येतात ती आल्यानंतर. वाटलं तर त्यांच्या घरी जाऊ. ती म्हणते आमच्या घरी या, आम्ही आहे, आमच्या पोरीला नीट सांभाळा, हे ते आम्ही बघत असतो व्हिडिओ, तुम्हाला कधी पण आमचं दार उघड आहे, म्हणजे असं बोलवते ती. या म्हणतात, बरेच फॅन आहेत आपले, जीवाभावाचे माणसं आहेत तिथं. तर बघू काय होतंय. उद्या जर मनात आलं तर मला माहिती आहे तुम्ही नाही जाऊन तसंच म्हणता. पाया फिया पडून वगैरे महागारी ताईपाशी मुक्कामाला येईन, ताईपाशी राहीन आणि परवा दिवशी इकडे येईल. गुढी उभा करून सकाळला इथून जाईन, शंभू पेपरला जाईन, शंभू गुढी खाली घेतील ते काय. आणि 5च्या पुढे घेतात. आम्ही तिकडला व्हिडिओ तुम्हाला मी दाखवेन, हिचं घर वगैरे काय समजा काय गोष्ट बऱ्याच नवीन माणसाला माहीत नसतात. बाकी चॅनलला कोणी सबस्क्रायबर केलं नसतं तर पाडतेच ना, आपल्याला चॅनलला सबस्क्रायबर करा. खाली येणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचं, नंतर 3 ऑप्शन येतात, बेल वाजलेले तेव्हा क्लिक करायचं, म्हणजे माझे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येणं. आपलं इंस्टाग्राम पेज पण आहे सोमनाथ वाघमारे 93, त्याला सुद्धा तुम्ही भेट द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेसबुक पेज पण आहे, प्रोफाईल पण आहे आपली, तिथं पण आहे. आणि प्लस आपला आईसाहेब काळा मसाला घरगुती चुलीवरचा सुद्धा 700 रुपये किलो आहे अवेलेबल. मग गेल्या 4-5 दिवसात 50 किलो केला, संपत आला, 7 किलो राहिलाय. 2 स्टॉक झालं चालू आठवड्यात. झणझणीत खमखमीत मस्त भाज्या वगैरे होत्यात. स्वस्त या. मिरची किती झाली माहिती आहे मित्रांनो तुम्हाला? 220. तेल झालं 170. 400 रुपये खोबरा. लय महाग झाली तरी पट्ट्या खंबीर आहे तुमच्यासाठी. आईसाहेब वाघमारे फॅमिलीचा मसाला. तुम्ही म्हणता देवा जत्रा दिवशी नाही जायचं, मग गावाकडे जायचं कधी. तिथल्या तिथं सोपं होतंय ताईपासून. भाऊ करून नियोजन त्याचं पण. ते कसं वाटतं मग जत्रातच हो तुम्ही म्हणसान तसं मित्रांनो. जायचं जत्रा. ओम आजारी, ओमला काल हॉस्पिटलला नेलं होतं. ओम झोपवणच आहे. राधू गेली शाळेत.
तिला पण दाखवायचंय. ते पण आज नको. आमुष्य कवळ बांधून घ्यावं म्हणलं आमुष घरामध्ये. आले की पोरं आजारी पडतात. निमित्तच होते. कप व्हायला काय कारण होतं का? चांगलं होतं एका इथंच कप झाला एका रात्री. बरं ठीक आहे. बघा आमचं नियोजन कसं आहे काय यात्रेचं तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी दाखवत जाईल. ब्लॉग कंटिन्यू बघा. आम्ही जातोय का नाही का, कुठं काय काय कॅन्सल का काय कसं होतंय काय तुम्ही जायचं कुठं घेऊन मला बघा. नुसतंच बोलताय तोंडाने. गेलं वरीने पण नाजवलं मला आणि नेलं नाही. नुसतंच म्हणतो जायचं जायचं. बरं ठीक आहे चला. कशी बोलते म्हणता